ते परिस्थितीन आमच्या गोयच्या पुलिसांक दुसऱ्या राज्यान कित्याक धाडटा? तुम्ही 900 लोक कमी हाडा न्हय. आमचे गोयचे जे पुलीस आसा तांकां गोंयानूच आसूनी आनी 900 लोक तुम्ही कमी हाडा. तुम्ही 900 आमच्या गोयच्या भुरग्यांक दुसऱ्या राज्यांनी धाडप म्हणल्यार 900 फॅमिली अफेक्ट करता. ते 900 फॅमिलींक इतले हार्डशीप जातल्यो, डिफिकल्टी जातल्यो, ताचो विचार कोण करतलो? ताचो विचार सरकार केन्ना करतलो? सरकाराचें म्हणणें आसतलें की ते पुलीस तांच्यांनी हे गजालीक जॉबाक जेन्ना ते सिलेक्ट जाल्या तेन्ना हे सगळ्यो गजालीन तयारी केल्या. म्हाका दिसता सरकाराचे पातळीचेर जेन्ना हाजे पयलीं सुद्दां असो प्रसंग आयिल्लो तेन्ना एक धोरण ठरयल्लें की इमर्जन्सीच्या वेळार नेबरींग राज्यांनी आमचो पुलीस फोर्स धाडूं येता. म्हाका दिसता इलेक्शन हाका इमर्जन्सी म्हणूंक शकना. स्पेशली जेन्ना गोंयान इलेक्शन आसा तेन्ना गोंयचो पुलीस फोर्स 900 भुरग्यांक आमच्या गोंयच्या भायर धाडप ही मुर्खपणां. हे सरकार मुर्खांचें, हे सरकार मुर्खपणां करता. असंवेदनशील आनी इनसेन्सिटीव सरकार जाला. तें सरकार आमच्या पुलीस फोर्साचो विचार करना, तांच्या फॅमिलीचोय विचार करना आनी ही गजालीचो आमी निशेध करता. आमी डिमांड करता सरकारा कडेन इमिजिएटली ती ऑर्डर रद्द करची आनी जे 900 कॉन्स्टेबलांक उत्तर प्रदेशान आनी दुसऱ्या राज्यांनी धाडपाचें चल्लां तें बंद करचें आनी तितलोच फोर्स कंपेन्सेटरी म्हणून जो भायल्यान हाडटा तो कमी करचो. म्हाका दिसता IRB इंडियन आर्म्ड पुलीस अशें तांकां म्हणून तांचे कडल्यान कितेंय काम करून घेवप हें सरकाराक संवय पडल्या. पण जें तांकां रिस्क अलावन्स म्हणून आसता तें टील डेट दिवंक ना. ताचे बद्दल सरकार कांय उलयना. कित्याक ते IRBचे कॉन्स्टेबल जावं पुलीस आसा ते इतलो धोको पत्करता, ते आपले जीव धोक्यान घालून तांकां फाटले फावट आमी पयला नक्सल एरियेन सुद्दां धाडलेले. पण तांकां रिस्क अलावन्स म्हणून आसता, ते रिस्क अलावन्स खंय पावले? तें सरकार रिस्क अलावन्साचेर कित्याक उलयना? हे आमचेच भुरगे, हे आमचे गोंयचे भुरगे, तांकां जर तुमी पयशे दिवचे ना आनी रिस्क अलावन्स दिवचे ना जाल्यार पयशे कोणाक दितले? फाटल्या दिसांनी सगळ्यांक आमकां गोंयान खबर आसा 2 पुलीस कॉन्स्टेबल ऑन ड्युटी एक्सिडेंट जावन मेले, केप्यां भागांतले आसले. सरकारान व्हडलो अनाउन्समेंट केलो की दोगांयकूय दोनूय कॉन्स्टेबलाच्या फॅमिलींक 1-1 कोटी रुपया कंपेन्सेशन दितले म्हणून. खंय गेले ते 1-1 कोटी रुपया? सरकारान आज पर्यंत तांच्या फॅमिलीक कितले रुपया दिले ते डिक्लेअर करचे. 1 रुपया अजून तांकां दिवंक ना. नाल्यार डिक्लेअर करचे खंय दिला तो. तुम्ही फक्त अनाउन्समेंट करता, इलेक्शनां तोंडार आसा म्हणून तुम्ही डिक्लेअर केले पुलिसांक खुश करपाक 1-1 कोटी आमी तुमकां कंपेन्सेशन फॅमिलीक दितले म्हणून. आनी कितें चल्लां सरकारान? ह्या फक्त मताचें राजकारण, फक्त इलेक्शनाचें राजकारण. हें उत्तर आज तांच्यांनी प्रत्येक पुलीस फोर्साक दिवचें पडटलें. पुलिसांचे आज पुलीस सगळ्याक रस्ते आमकां पुलीस दिसता, ड्युटी करता, रात दीस ड्युटी करता, वत पळयनासतना पावस पळयनासतना ड्युटी करता. तांकां जेवणूय सारके टायमार मेळना. आमी पळयलां हाचे पयलीं तांकां जेवणानूय स्कॅम जाल्ले आसा. जेवण तांकां तर अशें दिता ड्युटेक आसलेल्या, एसेंब्ली ड्युटीक आसता, इलेक्शन ड्युटीक एकदां फूड पॅकेट सुद्दां दिता. ती कुत्र्यांक सुद्दां कोण घालचे ना असलें तांकां जेवण खावयतात. आमचे गोंयकार आमी सदांच म्हणटा कांय नासलें जाल्यार शीत कडी, शीत हुमण, दाळ भात कितें तरी आसतलो. पण तांकां कितें तें सुको रायस, भितर एक कितें तांती आसता, अर्दें तें बी, इतली कितें ग्रेवी, हें कितें? तुमी मनशां ती, पुलीस हे मनीस, आमचे गोंयकार भाव हे, तांकां तुमी अशें कशें ट्रीट करूंक शकता? प्रत्येक फावटी हांव पळयता BJP हेज डबल स्टँडर्ड वेन इट कम्स टू डिलींग वीथ पीपल लायक पुलीस कॉन्स्टेबल्स एंड हाय प्रोफायल VIPs एंड दे आर ओन फेवरेबल पीपल. म्हाका दिसता बरेच काळा पासून पुलिसांचोय डिमांड आसा की तांकां कॅन्टीन स्टोर डेपो CSD जे म्हणटा तो सेटअप करचो आनी हाज्या खातीर पुलीस डिपार्टमेंटान पयशे गोळा केल्ले. अमावंट हांव एक्झॅक्ट आय विल नॉट गो इन टू डिटेल, पण ऑलरेडी तांचे कडल्यान पयशे सुद्दां घेतलेले. पण तांकां ते रिबेट रिड्यूस रेटीचेर प्रोडक्ट्स तरी मेळपाचे बाबतींत अजून पर्यंत कांय जावंक ना. आनी आमच्या हातून आमचो विचार आसा की आमचें सरकार आयल्यार आमी ते डिरेक्शनान इमिजिएटली पावलां घेतले. त्याच बरोबर आमी काँग्रेस सरकार येतकूच आमचो गोंयचो पुलीस फोर्स नक्सलायट एरियेन दुसऱ्या जाग्यांचेर और पयस उत्तर प्रदेशा सारके भागांत, छत्तीसगड, झारखंड सारके भागांत धाडचे ना. गरज पडत सामकी इमर्जन्सी कितें जायत जाल्यार एट द मोस्ट नेबरींग स्टेट्सान धाडूंक शकता. पण अशें इतलें सामकी मुर्खपणाचें डिसिजनां केन्ना घेवचें ना. हें आमचे पुलीस फोर्साक आनी तांच्या फॅमिली मेंबरांक एश्युरन्स आसा. इवन तांकां आमचे मॅनिफेस्टोनी आमचे क्लियर्ड आसा की पुलीस फोर्साक आमी इन्शुरन्स दितले. एक्सिडेंटल डेथ जर कितें जालें जाल्यार देर वील बी अ इन्शुरन्स कवर, इन्क्लुडींग आमी जर्नलिस्टांकूय भितर धरल्या, रिपोर्टरांकूय आमी भितर धरल्या. कित्याक रिपोर्टरूय तितलेंच रिस्की आनी कठीण काम करता, कंटिन्युअसली फिल्डार आसतात.
हांगाच्यान तांकां थंय धांवचें पडटा. कितें सपोज खंय एक्सिडेंट जालो मेजर, कितें एक्सप्लोजन जालें, कितेंय जरी जालो, डिजास्टर, नॅचरल डिजास्टर जालो, पयलीं थंय पुलिसां बरोबर रिपोर्टर्स आसता. सो तांकां सुद्दां आमी आमचे मॅनिफेस्टोन क्लियर केला की रिस्क कवर तांकां इन्शुरन्साचे अंडर आमी दितले म्हण आमचें सरकार. आतां फोकस पुलिसांचेर उलयता म्हणटकूच हांव मुद्दम सांगूंक सोदतां, आमचे कडेन डिटेल्स आसा. एक मनीस, ताचें नांव घेना हांव कित्याक ताका सोडून दी. आज प्रत्येक मनीस गोंयांत, प्रत्येक भुरगो जॉबाक स्ट्रगल करताच. ताचेर उलोवन अर्थ ना, कित्याक परिस्थिती अशी करून दवरल्या की तांकां आनी पोट भरपाचो आनी कांय हेंच दवरूंक ना, उपायूच दवरूंक ना. एक भुरगो हे सरकारान कॉन्स्टेबलाच्या एग्जामीक 27 काय 28 मार्क घेता आनी तोच भुरगो PSIच्या एग्जामीक 96 मार्क घेता. म्हाका दिसता हे भुरग्याक भाजपाच्या सरकारान PSI म्हणून सिलेक्ट करचे परस ताका डायरेक्ट तुमी IPS करात, ताजो बरो सत्कार करात, नाल्यार ताका होम मिनिस्टर करा. कित्याक जो मनीस कॉन्स्टेबलाच्या एग्जामीक 28 मार्क 27 मार्क घेता, तो जर PSIच्या एग्जामीक 96 मार्क घेता जाल्यार तो सत्काराक हें जाता, ठरता. आनी जे सरकार ह्यो एग्जामी कंडक्ट करता तांचोय सत्कार गोंयकारांनी करचो येता ते इलेक्शनाक. कित्याक भुरगे जे शिकता, गरीब बॅकग्रावंडाच्यान येता, जे कॉन्स्टेबला सारके पोस्टांक एप्लाय करता, असो जर तांचे फ्युचरा कडेन जर खेळ चल्ला जाल्यार म्हाका दिसता खंयचोच गोंयकार आनी खंयचोच स्वाभिमानी गोंयकार आनी भुरगो हें टॉलरेट करून घेवचो ना. एक आनी केस आसा, 2 भाव, तांची नांवां वाचून दाखयता हांव कित्याक तें इंट्रस्टींग आसा मातशें. दोन भाव संदीप कल्लप्पा लोहार आणि शुभम कल्लप्पा लोहार, दोगांयकूय 96 मार्क्स पडल्या. म्हणजे एक तर तो एग्जाम, तो पेपर तपासता तो घुसपलो आसतलो, नाजाल्यार हातूंत कितें सेटींग आसतलें. रिक्रुटमेंटाचेर आमी डे 1च्यान उलयता, हांच्यांनी कितें केलां तें. पण हें स्पेशली हांव तुका पुलीस डिपार्टमेंटान दाखोवपाक सोदतां की कसो घोळ चल्ला पळय तो. कोणाकूच फ्युचर ना. भाजपाच्या सरकारान पुलिसांकूय फ्युचर ना, पत्रकारांकूय फ्युचर ना, कोणाकूच फ्युचर ना, युथांक फ्युचर ना. हें आमी उघड केल्ल्या सगळ्या हातूंच्यान, काळे कारबारांच्यान BJPच्या म्हाका दिसता तुमी कन्विन्स जातले. म्हणून आमी पुलिसांचे फॅमिलींक, पुलीस जे फोर्स आसा तांचे फॅमिली मेंबरांक स्पेशली अपील करता की हे इलेक्शनाक तुमी काँग्रेसी बरोबर रावात. इवन आमचें डिस्कशन चल्लां की जे पुलीस फोर्स आसा, पुलीस कॉलनीन आसा, थंय तांचे फॅमिलीक, तांचे भुरग्यांक ट्रान्सपोर्टेशन फेसिलिटीज टू द स्कूल्स चालू करपा खातीर. कित्याक पुलीस खंयच तांकां काळ आनी वेळ नासता, तांकां खंयच्याय टायमार ड्युटीक आसता, नायट ड्युटीज आसता, वेगळ्यो वेगळ्यो शिफ्ट्स आसता. तांचे फॅमिली मेंबरांक खूब डिफिकल्टी जाता भुरग्यांक स्कुलाक पावोवपाक. की सगळ्यात काय कोणाचे फॅमिली मेंबरा कडेन स्कुटर नासता ऑर ट्रान्सपोर्ट फेसिलिटी नासता. सो वी आर वर्किंग and we are assuring that we will give them proper transport facilities in police colonies. कित्याक स्कुलान तांचे स्टुडंट, तांची भुरगीं आसा तांकां स्कुलान ट्रान्सपोर्ट दिवपा खातीर. दुसरो असो मेजर सेक्शन आसा जाचेर हे BJP सरकारान अत्याचार केला आज पर्यंत. हांव अत्याचार उतर वापरतां कित्याक पावलो पावली तांचेर अत्याचार केला. तांकां सगळ्यांत चड जी जोरून खाल्ल्या BJPन ते म्हणटा ते गव्हर्मेंट एम्प्लॉईज. गव्हर्मेंट एम्प्लॉईजाचेर बोट उखलप खूब सोंपें, पण गव्हर्मेंट एम्प्लॉईज आपलें काम तितल्याच हातून निश्ठेन करता ही गजाल आमकां सगळ्यांक खबर आसा. नाजाल्यार सबंद एडमिनिस्ट्रेशन पॅरलायज जातलें आसलें. कोविडाच्या काळार सुद्दां जरी वर्क फ्रॉम होम आसलें, कितलीशींच अशीं डिपार्टमेंटां आसलीं तांचे गव्हर्मेंट एम्प्लॉईजांक भायर येवन आपली फॅमिलीक रिस्क करून, आपले स्वताचे लायफ रिस्क करून काम करचें पडटालें. कोण घरान न्हिदूंक नासले, सगळे जाण काम करताले. अशे गव्हर्मेंट एम्प्लॉईजांक आमी पळयता की एवरी टायम तांकां मेंटल हॅरेसमेंट करता. आनी जे लोकांनी स्पेशली आपली इतली वर्सां आयुश्याची सरकाराक दिली, सरकारा खातीर काम केलें, आनी जे लोक रिटायर जाल्या तांचेर हॅरेसमेंट कसो जाला तो सांगता. 2016 7 पे कमिशन डिक्लेअर जालें. 2019 3 वर्सां काडली गव्हर्मेंटान ते इम्प्लिमेंट करपाक 7 पे कमिशन. ते तांचे हाल थंय केलेच. पण जेन्ना ते 2019 इम्प्लिमेंट केलें तेन्ना जे लोक 2016चे पयलीं रिटायर जाल्ले, हू वर ड्यू फॉर दॅट 7 पे कमिशन, तांकां पेन्शन जे तांकां बेनिफिट्स दिता आसतना 7 पेचे 2020च्यान दिले. तांचो डिमांड आसा की आमकां जेन्ना 7 पे डिक्लेअर जाला 2016च्यान तेन्नाच्यान दिवचो म्हणून. अजून गव्हर्मेंट करना. हे पयशे तुमी वांटून कितें करपाचें आसा. जर आमचे रिटायर्ड जाल्ले जर गव्हर्मेंट एम्प्लॉईजांक हे सरकार सपोर्ट करूंक शकना, तांचे कडेन आनी मिन्स ऑफ इन्कम कांय ना. जे पेन्शन कितें येता तेंच
आनी ते कितें सरकारान तांचेर केल्ले उपकार न्हय, तांच्यांनी जी आपली इतली वर्सां राज्याक दिल्या, सेवा केल्या गोंयकाराची आनी सरकाराची, ताजे तांकां ते बेनिफीट दिता सरकार. पण 7 पे तांकां अजून ते 3 वर्सांचे दिवंक ना, पेंडींग दवरल्या. कितले कोटी वाचोवंक सोदता तुमी आनी हे पयशे खंय खावपाक सोदता? हाजें उत्तर आज रिटायर्ड गव्हर्मेंट एम्प्लॉइजांक हे सरकारान दिवचें पडटलें. 10,000 तरी फॅमिली आज हे गजाली खातीर अफेक्ट जाल्या, तरी हें सरकार इनसेन्सिटीव आसा. आमी पयला कोविडाचें निमित्त साधून सरकारान हावस बिल्डींग जी एडवान्स हावस बिल्डींग अलावन्स जी स्कीम आसली ती सडनली विड्रॉ केली. ताका लॉजीक कितें आसलें हें कोणाकूच अजून खबर ना, कित्याक विड्रॉ केली ती. आतां सपोज एक हो मोबायल विकतो घेतलो, हांव प्लॅन करता, कोणूय मनीस एक सपोज 1 लाख रुपयाचो जर कोण मोबायल विकतो घेतलो, हो 10 काय 11 हजाराचो, हांव सांगता, हो 1 लाखाचो न्हय, नाल्यार लाखाचो म्हणशात. पण सपोज एक कोण एग्जाम्पल दिवपाक 1 लाखाचो मोबायल विकतो घेता आनी तो जर म्हयन्याक 5,000 रुपया ताका इन्स्टॉलमेंट फिक्स करता, भरतलो म्हण आपूण बँकेक, तो आपलो एक बजट काडटा की बाबा आपल्याक 5,000 रुपया बँकेक भरपाक जातले काय ना, आपलें इन्कम कितें आसा, आपलो बाकीचो खर्च कितें आसा, हो हिशोब करूनच तो मनीस 1 लाखाचो मोबायल घेवपाक वतलो, ऑर गाडी ऑर कितें घर घेवपाक वतलो. पण हे सरकारान कितें केलें, जे लोकांक डिक्लेअर केल्ली हावस बिल्डींग अलावन्स स्कीम, जे लोकांक इन्स्टॉलमेंट चालू आसले बँकेन, एब्रप्टली ती विड्रॉ केली. निमित्त कोवीड हे सगळ्या गजालींक निमित्त कोवीड, सरकार फेल कोवीड, आनी कितें जालें कोवीड. पण हे विड्रॉ करून तुमी मेळयलें कितें, अचीव कितें केलें, लोकांचो इन्स्टॉलमेंट जो वतालो तो सडनली डबल जालो. ताणें खंयच्यान भरपाचें? एक तर ताका करप्शन करचें पडलें, एक तर चोरी करची पडली, हे बीजेपी करता तशें, ना जाल्यार तो इन्स्टॉलमेंट ताणें खंयच्यान भरपाचो हें सरकारान लोकांक सांगुनी. आतां सरकार सांगता मॅनिफेस्टोन आमी हावस बिल्डींग अलावन्स इम्प्लिमेंट करता म्हणून, तकलेन सुटल्या काय म्हणटा तुमी. तुमी विड्रॉ करता, तुमचें लॉजीक कांय ना, आनी तुमी आतां इम्प्लिमेंट करता म्हणटा. म्हणून हे फटींग बीजेपीचेर लोकांनी विश्वास कित्याक दवरपाचो? तांचे कसलेच मॅनिफेस्टोचेर लोकांनी विश्वास कित्याक दवरपाचो? फाटलोच इम्प्लिमेंट करनासतना नवो मॅनिफेस्टो घेवन आयल्या ते. आनी हावस बिल्डींग अलावन्साच्या स्किमीचेर तांच्यांनी लोकांक अक्षरशः थोड्यांक जीव दिवपाचे परिस्थितीचेर आनी हाजेर हाडून दवरल्या. कित्याक इतल्या लोकांचें बजट हालोवन उडयला. थोडे लोक रडटा, थोड्यांक आपले भांगर विकचें पडलें, थोड्यांक आनी कितें मॉडगेज करचें पडलें, हालत करून दवरली लोकांची. इनसेन्सिटीव सरकार. कितले पयशे वाटयले, कितले शेकड्यांनी कोटी वाटयले, पण तुमकां हेच पयशे करप्शन करून वेगळ्या वेगळ्या गजालींचेर खावपाक चलता. हेच पयशे तुमकां कोट्यांनी रुपयाची एडवर्टायजी घालपाक चलता. कितें गरज आसली हे पयशांची एडवर्टायजीची? DDSSY जी स्कीम आसा ती स्कीम म्हाका दिसता सगळ्यांक कॉमन, गोंयकारांक कॉमन आसली. इतलो तेंप आमच्या मॅनिफेस्टोनी आमी सांगला की कॉम्प्रिहेन्सीव हेल्थ स्कीम वील बी फॉर ऑल द गोवन्स. आतां तो चॉयस आसलो गव्हर्मेंट एम्प्लॉइजाचो, बाबा आपल्याक मेडिक्लेम जाय काय आपल्याक DDSSY जाय, ती विड्रॉ करून घेतल्या तांची. म्हणल्यार गव्हर्मेंट एम्प्लॉय म्हणल्यार कोण? गोरवां तुमची, तुमी जाय ते तांचे कडल्यान करून घेवपाचें. ती स्कीम जर ताका बेनिफीट घेवपाक मेळना DDSSYचो, ताका जो गव्हर्मेंटाची मेडिक्लेम आसा ताका फक्त बेनिफीट मेळटा गव्हर्मेंट हॉस्पिटलाचो. कोणाक सपोज प्रायवेटान वचून गव्हर्मेंट एम्प्लॉइजाक जर ट्रिटमेंट घेवपाक जाय जाल्यार ताका ते स्किमीचो बेनिफीट मेळना. कितें लॉजीक हें सरकाराचें? ती बी तांच्यांनी एब्रप्टली विड्रॉ केली DDSSY जी गव्हर्मेंट एम्प्लॉइजांक अवेलेबल आसली. आमचो मॅनिफेस्टोन आमी क्लियर आसा की जी कॉम्प्रिहेन्सीव हेल्थ इन्शुरन्स आसतलें तें कॉमन आसतलें. गोंयकार आमी स्पेशली फॉर गोवन्स म्हणल्यार वी वील नॉट डिफरन्शिएट एज फार एज दॅट हेल्थ इन्शुरन्स इज कन्सर्न. आनी हे 2-3 मेजर मुद्दे आनी अशे कितलेशेच आसा हाल करून दवरल्या गव्हर्मेंट एम्प्लॉइजाचे. म्हाका हें सांगून स्पेशली दिसलें गव्हर्मेंट एम्प्लॉइजाचो मुद्दो, कित्याक आय एम अ सन ऑफ अ गव्हर्मेंट एम्प्लॉई. माय फादर वॉज अ गव्हर्मेंट एम्प्लॉई. आय डजंट कम फ्रॉम अ पॉलिटिकल फॅमिली. I can understand and I can feel their pain, what they are going through. जो त्रास आजचो सरकारी कर्मचारी काडटा तो समजपाची गरज आसा हे सरकारान. काँग्रेस पक्षान सदांच गव्हर्मेंट एम्प्लॉइजांक दिला. तुमी पळया, हिस्ट्री काडून पळया, फाटली पे कमिशनाची काडून पळया, जितें बेनिफीट दिल्या ती काँग्रेस सरकारान दिला. बीजेपीन जर कितें केलां जाल्यार जें कितें आमी बरें गव्हर्मेंट एम्प्लॉइजांक दिल्लें और पुलिसांक दिलें तें काडून घेतलां तांचे कडल्यान, विड्रॉ केला. ते पयशे खंय गेले ते कोणाक खबर ना. ते पयशे कित्याक वापरले कोणाक खबर ना. कित्याक बाकीचे भ्रश्टाचाराचेर तांचे इन डिटेल सेपरेट घेवया, पयशे खंय गेले ते तुमकां सांगता हांव. पण आज अपील करता गव्हर्मेंट एम्प्लॉइजांक गोंयच्या की हे विनाशकारी सरकाराक भाजपाच्या घरा बसया. नाजाल्यार तुमचे येता ते काळान ते सॅलरी सुद्दां बंद करपाक आनी अर्दी करपाक फाटीं फुडें पोवचे ना नवी नवी निमतां सांगून. थँक्यू.
एनी क्वेश्चन्स? तुमचं गव्हर्नमेंट येते तुम्ही कसे प्लॅन कित्या बद्दल? आता हे तुम्ही सांगले नाही आता काय काय स्टाफाक दुसऱ्या तुमचे ना म्हाका दिसता पळय दोन गजाली हांवें स्टार्टिंगूच सांगला. IRBचे जे पुलीस आसा तांकां आमी आर्म्ड बटालियन ऑर IRB म्हणटा आनी नक्सलायट एरियेन आनी ते जाग्याचेर डिफिकल्ट टेरेनान धाडटा, पण तांकां आमी रिस्क अलावन्स दिना. मागीर तांकां तुमी IRB म्हणटा आनी ते थंय कित्याक धाडटा तांकां? तांचे प्रिस्क्रायब हातून तांकां रिस्क अलावन्सूय आहा, तांकां ₹1 दिवना रिस्क अलावन्स. आमी एट द मोस्ट सपोज कर्नाटकान महाराष्ट्रान आमचे नेबरींग स्टेट्स इमर्जन्सी आली मेजर, आमचो रिजर्व फोर्स आनी आमचो आर्म्ड फोर्स आमी धाडूंक शकता. थंय रे कित्याक धाडूंक जाय उत्तर प्रदेश आनी झारखंड आनी छत्तीसगडाक आमचो फोर्स? त्या भायर सादी लॉजीक म्हणल्यार आमच्या गोंयान इलेक्शन आसा, भायलो फोर्स गोंयान हाडला आनी गोंयचो फोर्स आमच्या भुरग्यांक भायर धाडटा. हें तकलेन चलता काय धोपरान चलता तें म्हाका कळना. सरकार फ्रेश हय फ्रेश फुडें म्हणजे हय हय फुडें तांकां पळय तांकां पळय